पहिला प्रकल्प होता वेदांता फॉक्सकॉनचा, दुसरा म्हणजे बल्क ड्रग पार्क. बल्क ड्रग पार्क देखील मी अनेकदा सांगितलेलं आहे की आपल्याकडे 394 फार्मसी कॉलेजेस असून आपण ड्रग प्रोडक्शनमध्ये म्हणजे फार्मसी प्रोडक्शनमध्ये हायेस्ट असून, वॅक्सिन प्रोडक्शनमध्ये मला वाटतं देशात हायेस्ट असून देखील बल्क ड्रग पार्क हे 4 अन्य राज्यांना दिले गेले, पण महाराष्ट्रात काही हे आणू शकलं नाही. तिसरं होतं मेडिकल डिव्हाइस पार्क, आज आले असताना. आता चौथा जो आम्ही जुलैपासून आरडाओरडा करतो, ह्याच्यावर ओरडत बसलेलो आहे की एअरबस टाटा तरी जाऊ देऊ नका, तो आज प्रकल्प आपल्या हातातून गेलेला आहे. 2 लाख कोटींची गुंतवणूक, 1 लाख नोकऱ्या देणारा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, टाटा एअरबस प्रोजेक्ट, IFSCA म्हणजेच इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिस सेंटर ऑथॉरिटी, ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. असे अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रातून गुजरातला गेले आहेत. नमस्कार मंडळी, गप्पांची चावडी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मागील 5 वर्षांमध्ये अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत आणि यांचा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो, तसेच कोणकोणते उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर गेले आहेत, इथून पुढे ते बाहेर जाऊ नयेत व इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रातच राहावी यासाठी काय काय उपाययोजना करायला हव्यात, यावर आपण चर्चा करणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ बनवण्याचे मूळ कारण म्हणजे की अगदी 2 ते 3 महिन्यांवर येऊन थोपलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुका. मागील 5 वर्षांमध्ये अनेक उद्योगधंदे महाराष्ट्रामधून गुजरातला गेले, पण ते महाराष्ट्रामधून गुजरातलाच का गेले, बाकी इतर राज्यांमध्ये का नाही, यामागे केंद्राचा काही हात आहे का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. आता पाहूया कोणकोणत्या कंपन्या ह्या गुजरातला स्थायी झाल्या आहेत. यातील पहिली कंपनी आहे वेदांता फॉक्सकॉन, जो की $15 बिलियन सेमीकंडक्टर सेक्टरमधील प्लांट आहे, जो गुजरातमध्ये उभारण्यात येणार आहे. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिसकावून घेतल्याचा आरोप केला आहे. गुजरातमध्ये हा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारल्यानंतर जवळपास 1 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यानंतरचा प्रोजेक्ट हा टाटा एअरबस प्रोजेक्ट आहे, जो की नागपूर येथे होणार होता, तो आता बडोदा येथे शिफ्ट झाला आहे, ज्याचे व्हॅल्युएशन आहे तब्बल $3 बिलियन. 22,000 कोटींचा टाटा एअरबसचा हा प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर जाणारा दुसरा प्रकल्प आहे, जो की शिंदे फडणवीस सरकारच्या सत्तेत आल्यापासून हा राज्याला बसलेला दुसरा धक्का आहे. त्यानंतर महानंदा डेअरीचे पंख छाटण्याचा प्रयत्न अनेकदा केलेला आपण पाहिलेला आहे. तसेच रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क हे सुद्धा गुजरातमध्ये शिफ्ट झालेले आपण पाहिले आहे. असे बरेचसे छोटे मोठे प्रोजेक्ट हे गुजरातला शिफ्ट झाले आहेत, जे की पर्टिक्युलर महाराष्ट्रामधून झालेले आहेत आणि तेही गुजरातला, बाकी इतर राज्यांमध्ये नाहीत. तर याची कारणे बघूयात. कोणत्या कारणांमुळे हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामधून गुजरातला शिफ्ट झाला आहे. त्यातील पहिले कारण आहे की येथील बरेचसे प्रोजेक्ट हे गुजरात स्टेट इलेक्शनच्या पूर्वी मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी महाराष्ट्रामधून गुजरातला शिफ्ट झाले आहेत. दुसरे कारण म्हणजे गुजरात राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये एकाच पार्टीची सत्ता असणे, जे की भाजप सरकार आहे, त्यामुळे झुकते माप हे गुजरातला दिले गेले. तसेच तिसरे कारण असे की 2015 तसेच 2020ची जी इंडस्ट्रीयल पॉलिसी होती ती अशा तऱ्हेने बनवली गेली की ज्यातून जास्तीत जास्त सबसिडी किंवा फायदा हा गुजरातला होईल, जेणेकरून कंपन्यांचा प्रेफरन्स हा गुजरातलाच जाईल. त्याबरोबर चौथे कारण बघूया, आणि ते महत्त्वाचे कारण की पॉलिटिकल स्टॅबिलिटी म्हणजेच राजकीय समीकरणे बदलली आहेत. इकॉनॉमिक पॉलिसी पण बदलली जाणार आहे, त्यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि महाराष्ट्रामध्ये मागील 5 वर्षाच्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहे, यावरून उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर चालले आहेत. अजून एक कारण म्हणजे केंद्राने तसेच गुजरातने कमी किमतीत वीज बिल, पाणी तसेच योग्य प्रमाणात जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानंतरचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणाचा अजेंडा हा भरकटलेला असणे, जो की डेव्हलपमेंटचा मुद्दा सोडून इतरत्र भरकटलेला आहे. त्याचाही परिणाम असा झाला की महाराष्ट्रातील ज्या कंपन्या आहेत त्या गुजरातला शिफ्ट झाल्या आहेत. त्यानंतरचे कारण म्हणजे गुजरातमधील पोर्ट सेक्टर हे मोठ्या प्रमाणावर डेव्हलप केले गेले आहे. तसेच लेबर नॉर्म हे कंपनीच्या फायद्याचे केले गेले आहेत. झाले गेले ते गुजरातला मिळाले असे समजून
आता इथून पुढे तरी जास्तीत जास्त कंपन्यांनी महाराष्ट्राचा प्रेफरन्स द्यावा व महाराष्ट्रात गुंतवणूक करावी याची काळजी महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे अशी इच्छा आहे. तर यावर कोणकोणते पर्याय आहेत जेणेकरून कंपन्यांचा प्रेफरन्स हा महाराष्ट्र राहील किंवा जास्तीत जास्त कंपन्या या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करतील? तर पहिला उपाय म्हणजे केंद्राने एका राज्याला विशिष्ट दर्जा किंवा झुकते माप न देता समानता ठेवली पाहिजे. दुसरे कारण म्हणजे गुंतवणूक करणाऱ्या कंपनीला फ्रीडम दिला पाहिजे की त्या कोणत्या राज्याची निवड करणार आहेत. तसेच महाराष्ट्रातील सरकारने गुंतवणूक करणाऱ्या कंपनींचा तसेच महाराष्ट्रातील जनतेचा विचार करून पॉलिसी बनवल्या पाहिजेत. अजून एक उपाय म्हणजे स्किलफुल ह्युमन रिसोर्स तयार केले पाहिजेत. तसेच लेबर नॉर्म्स हे कंपनी व कामगार यांचा विचार करून बनवले गेले पाहिजेत. त्याबरोबरच आणखी एक म्हणजे स्थानिक मुलांना नोकरीसाठी प्राधान्य देणे जेणेकरून महाराष्ट्रातील मुले नोकरीपासून वंचित राहणार नाहीत. स्किलफुल इंटर्नशिप पुरवणे तेही तितकेच गरजेचे आहे. आपापसातील राजकीय मतभेदांमुळे जर महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात असतील तर सरकारने याचे भान ठेवणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टींचा महाराष्ट्रातील होणाऱ्या विधानसभेवर नक्कीच परिणाम होऊ शकतो. तो म्हणजे भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा फटका बसू शकतो. तसेच मागील 5 वर्षात भाजपने जे महाराष्ट्रामध्ये राजकारण केले आहे त्याचाही त्यांना फटका बसू शकतो. उद्धव ठाकरे यांची फोडलेली शिवसेना, त्यानंतर गरज नसताना अजित पवार यांना फितवून शरद पवारांचा फोडलेला पक्ष, त्यात उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर जाणे ही आणखी एक भर पडू शकते. पण या गोष्टीचा फायदा विरोधकसुद्धा घेऊ शकतात. मध्यंतरी तुम्ही पाहिले असेल आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी हा विषय चांगलाच लावून धरला होता. त्याबरोबर भाजपने त्यांना काउंटर करण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. त्यानंतर या गोष्टीचा फायदा जितका महाविकास आघाडीला होऊ शकतो तितकाच स्वतंत्र लढणाऱ्या पक्षांनाही होऊ शकतो. तुम्हाला माहीत असेल मी कोणाबद्दल बोलतोय, राज ठाकरे यांच्याबद्दल. राज ठाकरे या गोष्टीचा फायदा असा घेऊ शकतात की एक म्हणजे त्यांचा मराठीच्या मुद्द्यावर असलेला स्टँड आणि दुसरं म्हणजे मराठी मुलांच्या नोकरीसाठी त्यांनी केलेली आंदोलने आणि स्थानिक मुलांना नोकरीत शिक्षणात प्राधान्य देणे ह्या 2 मुद्द्यावर ते भाजपची अडचण करू शकतात. ही सर्व झाली राजकारणाची समीकरणे. त्यात आपला म्हणजे सामान्य जनतेचा काय फायदा म्हणून येणारी विधानसभा ही या सर्व गोष्टींवर व्यक्त होण्यासाठी आहे. आपल्यातले बरेचसे लोक, कोणी शेतकरी असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, वकील असेल, तर कोणी चांगल्या हुद्द्यावर काम करत असेल, पण तरी आपण आहोत ती म्हणजे सामान्य जनता. आपल्यातले बरेच लोक राजकारणाकडे हे बोलून दुर्लक्ष करतात की ह्याने काय आपले पोट भरणार आहे का. पण इथेच आपण चुकतो. या सर्व गोष्टींकडे जर कोणी लक्ष दिले पाहिजे तर ते म्हणजे आपण. कारण आपल्या घरी येणाऱ्या दुधाचा भाव कोण ठरवतं तर सरकार. घरी येणाऱ्या गॅसचा भाव कोण ठरवतं तर सरकार. शेतकऱ्यांच्या पिकाचा हमीभाव कोण ठरवतं सरकार. एवढं सगळं असून जर आपण त्याकडे दुर्लक्ष करत असू तर ते आपल्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. म्हणून येणारी निवडणूक ही आपल्या महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाची आहे. तर सर्वांनी हे लक्षात घेऊन मतदानाचा हक्क बजावावा. तुर्तास धन्यवाद. नंतर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जातील आणि आम्हालाही असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत राहील. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.